हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर इथे मस्त सकाळी सकाळी शिवच्या सगळ्या गाड्या वॉश करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ झालेल्या आहेत अशा. आणि त्यानंतर रेडी होऊन दुपारी शिवात्मजाला घेऊन खाली खेळण्यासाठी चाललेली आहे. तर इथे बघू शकता किती एक्साइटमेंट. आणि नंतर इथे खाली आल्यानंतर मग ऊन होतं म्हणून एका जागेवर शिवात्मजा बसून खेळत होती तिच्या फ्रेंडसोबत. तर इथे माती खेळत होती, पण मी पण खेळू दिलं कारण कधीतरी माती खेळलेलं पण चांगलं असतं म्हणून ती माती खेळत होती इथं. कारण दुसरीकडं पण गार्डनमध्ये सगळीकडे ऊन होतं म्हणून तिथे खेळायला पाठवलं नाही. तर घरी येईपर्यंत शिवात्मजाच्या आजीने मस्त अशी शंकरपाळे करून ठेवले कारण शिवात्मजाला ते खूप आवडतात. आणि शिवात्मजाने लिफ्टमधूनच ओळखले की वासामुळे की शंकरपाळे केले आहेत. आणि त्यानंतर संध्याकाळी रेडी होऊन ती शनीच्या मंदिरामध्ये चालली तिच्या पप्पांसोबत. आणि त्यानंतर ही नेक्स्ट डेला संध्याकाळी म्हणजे संडेला तर थोडं काम होतं म्हणून आम्ही बाहेर निघालो असं रेडी होऊन. आणि इथे बघा शिवात्मजाची किती एक्साइटमेंट आहे. आणि त्यानंतर आमचं काम झालं, जे काम करायचं होतं ते काम करून आम्ही आता संध्याकाळी बाहेरच जेवण करणार आहोत. तर इथे पुनावळेचं हॉटेल संदीपला आम्ही जाणार आहोत. ते व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. तर ज्यांना व्हेज खायचं ते व्हेज आणि ज्यांना नॉनव्हेज खायचं ते नॉनव्हेज खाणार आहोत. तर लवकर गेल्यामुळे इथे जास्त वेटिंग नव्हतं. तर आमचा लगेच नंबर लागला. आणि जेवणानंतर तर जेव्हा बाहेर निघलो आम्ही तेव्हा तर खूप जास्त भयंकर वेटिंग होतं तिथे. तर इथे बघू शकता सेकंड फ्लोअरला आहे इथे हॉटेलला. आणि त्यांची टेस्ट खूप छान आहे कारण नगरला आम्ही भरपूर वेळा इथे ट्राय केलेला आहे. नॉनव्हेजसाठी फेमस आहे. तर इथे बघू शकता ॲम्बियन्स पण खूप छान आहे. आणि इथे आम्हाला लगेच आमचं म्हणजे ऑर्डर पण भेटली. जास्त वेट काही करावं लागलं नाही. तर तुम्ही बघू शकता बसण्याची अरेंजमेंट वगैरे ते पण खूप छान आहे. आणि त्यानंतर आम्ही इथे मस्त अशा गप्पा चालू होत्या. आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर दिली होती नॉनव्हेजमध्ये मटण हंडी आणि भाकरी आणि व्हेजमध्ये कोफ्ता आणि रोटी आणि दाल तडका आणि राईस. तर अशी आमची ऑर्डर होती. तर ऑर्डरसाठी वेट करत होतो इथे. आणि शिवात्मजाची मस्ती तर चालूच होती तिथे पण. आणि त्यानंतर आमची ऑर्डर आली मस्तपैकी. तर इथे शिवात्मजाने पण नॉनव्हेजच खाल्लं. इथे बघू शकता किती छान अशी मस्त भाजी दिसते नॉनव्हेजची, बघू शकता. आणि जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांनी मस्ट इथे एकदा ट्राय करा. तर नॉनव्हेजसाठी खूप जास्त छान आहे आणि फेमस पण आहे. आणि इथे हे आहे व्हेज. तर जेवण पण खूप छान होतं आणि टेस्ट पण छान होती. आणि नंतर जेवण झाल्यानंतर इथे बाहेर तुम्ही बघू शकता किती जास्त वेटिंग आहे. तर खूप खाली पण खूप लोक होते आणि लॉबीमध्ये पण खूप जास्त लोक वेट करत होते. तर बघू शकता किती जास्त गर्दी आहे. चला तर मग बाय.